माझं गाव इथून खूप लांब आहे. अथेन्स. आमचं एक छोटंसं घर होतं. मी, आई, बाबा आणि माझी धाकटी बहीण. सत्ताधाऱ्यांची राजवट होती सगळीकडे, पण तरीही आम्ही आमचे जगत होतोच की. ना कुणाच्या अध्यात्म मध्य. जन्माने स्वतःला सत्ताधीश समजणाऱ्यांच्या हातात आमच्या आयुष्याचे दोर होते. त्यांनी एक दोर खेचला की एखाद्याचा जीव गुदमरायचा. दुसरा दोर खेचला की हातामधलं बळ नाहीसं व्हायचं. आणि तिसरा दोर खेचला की पाय निष्प्राण होऊन माणसं गुडघ्यांवर रांगायला लागत. आमच्यातलं माणूस पण केव्हाच मरून गेलं होतं आणि आम्ही झालो होतो बाहुल्या. माझे वडील कॅलिस्थेनिक्सचे भक्त होते. त्यांनाही अशी जुलमी अन्यायी राजवट कधीच मान्य नव्हती. सामान्य जनतेला जगण्याचा अधिकारच उरला नव्हता. त्या रात्री आम्ही सगळे गरीब वर्गातले लोक हातात मशाली घेऊन रस्त्यावर उतरलो होतो. सगळीकडे लाल अंगार फुलले होते. माझे वडील मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत साऱ्या समुदायाला वाट दाखवत होते. ते बोलत होते, मी ऐकत होते. मी त्यांच्याकडे एकटक बघते हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी माझ्याकडे बघून डोळे मिचकावले. ते नेहमी असं करत. मग मी सुद्धा त्यांना प्रतिउत्तर म्हणून त्यांच्याकडे बघून हसून डोळे मिचकावले. त्या पापणी लावण्याच्या क्षणातच त्यांच्या पाठीत कोणीतरी सुराखूप असेल. एका क्षणात ते निघून गेले. मी तशीच त्यांच्याकडे बघत होते.